या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। चिकन बिर्याणी 70 रुपयामध्ये, मटन बिर्याणी 70 रुपयामध्ये। शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। शिवगंगा नगर भागातील नागरिकांचा जीव धोक्यात। धोकादायक लाईनमुळे मोठी घटना घडू शकते। रस्त्याची उंची वाढली आणि मेन लाईन हाताच्या जवळ आली। महावितरण विभाग बग्याच्या भूमिकेत। सोलापूर शहरातील कुमटा नाका शिवगंगा नगर भाग 5 परिसरात महावितरणच्या धोकादायक वीज लाईनमुळे नागरिकांचाच जीव धोक्यात आला आहे। स्थानिकांच्या मते रस्त्याची उंची वाढल्यानंतर या परिसरात गेलेली 3 फेज वीज लाईन खूप खाली आल्याची तक्रार नागरिकांची आहे। या संदर्भात वीज वितरण महावितरण विभागाला कळवून देखील त्यांच्याकडून कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार सुरू असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे। विशेष म्हणजे महावितरण विभागाने केलेल्या पाहणीत या परिसरातील वीज लाईन धोकादायक असल्याचं नमूद करण्यात आल्यानंतर देखील निधी नसल्याचे कारण देत या ठिकाणचे काम पेंडिंग ठेवण्यात आल्याची तक्रार नागरिकांची आहे। नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून शिवगंगा नगर भाग 5 कुमटा नाका परिसरातील धोकादायक वीज तारा बंदिस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांची आहे। प्रशासनाने तात्काळ 3 फेज लाईन दुरुस्त करून ती बंदिस्त करावी असे देखील नागरिकांचे मत आहे। महावितरण विभाग या गंभीर बाबींकडे लक्ष देते का? महावितरण विभाग या गंभीर बाबींकडे लक्ष देतो का? याकडे लोकप्रधान न्यूज चॅनलची नजर राहणारच आहे। दरम्यान या भागातील नागरिक काय म्हणतात पाहुयात विशेष वृत्तांत। सुमन बडंगे आणि माझं घर जवळच आहे। जरी वरती गेलं तर हाताला असं टाकते। लहान माझा नातू आहे, तो इकडे इकडे खेळताना सगळा जीव बाहेर लागला जातो। कारण का की कधी काय होईल काही सांगता येत नाही आणि लहान मुलाला किती अडवलं तर ते काही थांबत नाहीत। तर माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्याचं दखल घ्यावी आणि नागरिकांची सुरक्षेची काळजी करावी, एवढीच विनंती। नमस्कार, मी श्रीकांत माळवतकर, शिवगंगानगर भाग 5 या ठिकाणी राहतो। आम्हाला पण जाता येताना या विजेचा खूप त्रास होतो। तर विनंती आहे की ही विजेची तार आहे लवकरात लवकर दुरुस्त करून मिळावी ही विनंती करतो। माझं नाव अविनाश बडंगे, मी शिवगंगानगर भाग 5 कुमटा नाका सोलापूर इथे राहत असून आमच्या इथे 3 फेज लाईन जी मेन लाईन आहे ती एकदम अतिशय धोकादायक आहे आणि ती एकदम खाली आली आहे। त्यामुळे येथील नागरिकांच्या जीवास धोका आहे आणि याची तक्रार आम्ही वारंवार विद्युत वितरण विभागाला दिली। मग ते जेव्हा आम्ही 6-7 महिन्यापूर्वी असं स्वागतनगर MSEBच्या ऑफिसला गेलो तर तिथे रणजुद्दारे सर होते। मग त्यांच्याकडे आम्ही तक्रार दिली, लेखी तक्रार दिली। तेव्हा ते इथे आले, इथली त्यांनी पाहणी केली। त्यांच्यानंतर त्यांनी एस्टिमेट तयार केलं। आता एस्टिमेटची तारीख बघितली तर 23/9 होती। मग एस्टिमेटचे अंदाजे त्यांनी एक कोटेशन तयार केलं जे की ते जवळजवळ 99,000पर्यंत म्हणजे 1 लाखापर्यंत आहे। पण त्यानंतर या कोटेशन नंतर त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही। किती वर्षापासून काम आहे? आता जवळजवळ 1 वर्ष झालं ही अशीच परिस्थिती। इथल्या नगरसेवकाकडे गेलते का तुम्ही? इथे नगरसेवकाकडे पण दिलो, त्यांच्याकडे पण तक्रार दिली। MSEBच्या ऑफिसला पण गेलते का? आता आम्ही तक्रार स्वागतनगरला केली तर ते बोलतात की जुनी मिलला जावा। जुनी मिलला गेलं, जुनी मिलच्या इथे तक्रार दिली तर ते बोलतात तुमचा विभाग स्वागतनगर विभाग आहे, तुम्ही तिथं तक्रार द्या। नगरसेवक काय म्हणले, गेल्यानंतर काय सांगितलं? नगरसेवक म्हणले की मार्च एंडिंग चालू आहे, की आता सध्या तर होऊ शकत नाही, पण आम्ही याचा फॉलोअप घेऊ। पण आम्ही जे रणजुद्दार सर होते त्यांच्याकडे वारंवार तक्रार केली, पण त्यांनी फक्त एस्टिमेट काढले, त्यानंतर त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही। आता तुम्ही पाहू शकता ही लाईन किती खाली आहे। याच्यामुळे लहान मुलांना पण धोकादायक, आम्हाला लहान मुलांना सुद्धा बाहेर पाठवण्याची भीती वाटते आणि इथे कन्स्ट्रक्शनची पण लाईन चालू आहे, मोठमोठ्या गाड्या पण येऊ शकत नाही। तर आमची विद्युत वितरण विभागाला एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी आणि जो काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करावा। आणि इथं त्यांनी टेक्निकल नोट दिले, त्यामध्ये त्यांनी सुद्धा मान्य केले की ही लाईन जी आहे ती अतिशय धोकादायक आहे। मग त्यांनी मान्य करून सुद्धा त्यांनी अजून कोणतीच दखल घेतली नाही। तुमची मागणी काय आता? तर आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी ज्याप्रमाणे टेक्निकल नोट दिलेत की इथे AB केबल लाईन आणि LT लाईन टाकणार आहेत,
मग ती तेवढी टाकले तर आमचा जो काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. एमएससीबी ऑफिसला साहेब लोक काय म्हणले तिकडं? त्यांनी बोलतात की आम्ही तुम्हाला एस्टिमेट दिले, तुम्ही स्वतःच जाऊन जुनी बिलला जाऊन तुम्ही स्वतः फॉलोअप घ्यायचा. आता आमची 1 महिन्याची जर आम्ही लाईट बिल नाही भरलं तर ते स्वतः घरी येऊन कनेक्शन घेतात. म्हणजे तुमचं नागरिकाच्या सुरक्षिततेपेक्षा रिकव्हरी वसुलीकडे जास्त लक्ष आहे असं वाटतं. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.